शरद मोहोळचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला। 20 वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत। हा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीच्या वादातून झाल्याचं आरोपींनी म्हटलंय, परंतु त्यांचा हा दावा पटणारा नाही। यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणी पाळेमुळे शोधून काढण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे। शरद मोहोळ याचा खुनामागे बडी धेंडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे। एकमेकांसमोर बसून आरोपींची चौकशी केली जात आहे। शरद मोहोळ खून प्रकरण साधं सोपं नाही, यामागे नियोजनबद्ध कट आहे। गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोणी मागे आहे का याचाही तपास केला जातोय। यामुळे पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावलं होतं। पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली। त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलावलं आहे। हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे। काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळ यांच्यात वादही झाला होता।